वन्स अगेन वेलकम बॅक टू द ब्युटिफुल वर्ल्ड ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी रुपेश चौरे तुम्हाला सांगणार आहे सार मीन्स स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप अबाउट द पर्टिक्युलर क्लास ऑफ ड्रग दॅट इज नथिंग बट द अँटी इपिलेप्टिक ड्रग ऑर अँटी कन्व्हल्सिव्ह ड्रग. त्याच्यामध्ये जनरल या ठिकाणी क्लासेस घेतलेले आहेत. बार्बिच्युरेट, हायड्रॉन्टॉइन, बेन्झोडायझेपायन, सक्सिनामाइड आहे, व्हॅल्प्रोइक ॲसिड आहे, ऑक्साझोरेडिन डायोन आहे आणि फिन ॲसिटामाइडचं स्ट्रक्चर आहे म्हणतो आहे. याच्यामध्ये पर्टिक्युलर आपल्याला स्ट्रक्चर बघायचं आहे आणि त्याचा सार बघायचं आहे. स्ट्रक्चर तर तुम्हाला येतच आहे म्हणतो आहे. पहिलं आहे बार्बिच्युरेट. बार्बिच्युरेटमध्ये तुम्हाला एक सांगितलं होतं की या ठिकाणी एक फिनिल रिंग काढा म्हणलेलं आहे. ओके, फिनिल रिंग काढा म्हणलेलं आहे आणि त्याच्यावरती काय सांगितलं आहे, अल्टरनेट डबल बॉन्ड लावून टाका म्हणून. अल्टरनेट डबल बॉन्ड, इथल्या पोझिशनला नायट्रोजन, इथं आर, इथल्या पोझिशनला नायट्रोजन, इथं R2, इथं R1, इथं R5 आणि R5'. ओके, हे जनरल स्ट्रक्चर आहे म्हणतो बार्बिच्युरेटचं. याच्यामध्ये NR1 या ठिकाणी जर तुम्ही हायड्रोजन लावला तर बेटा या ठिकाणी काय होते, इन्क्रीज और डिक्रीज इन द ॲक्टिव्हिटी ऑफ अ पर्टिक्युलर स्ट्रक्चर, डिक्रीज द शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. या ठिकाणी शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. आणि या ठिकाणी जर तुम्ही मिथिल ग्रुप लावला बेटा CH3, तर या ठिकाणी इन्क्रीज द लिपोफिलिक कॅरेक्टर ऑफ द पर्टिक्युलर ड्रग अँड डिक्रीज द ड्युरेशन ऑफ ॲक्शन, दॅट इज द शॉर्टर ड्युरेशन ऑफ ॲक्शन. ओके, ही आहे पहिली पोझिशन. दुसरी आहे डबल बॉन्ड. कधी कधी इथं ऑक्सिजन असतो, कधी कधी इथं सल्फर असतो, जो की इसेन्शियल असतो ॲक्टिव्हिटीसाठी, असं सुद्धा सांगितलं आहे. इथे या ठिकाणी R2ची पोझिशन रिप्लेस करू शकतात हायड्रोजननं, मिथिल ग्रुपनं, कशानं पण तुम्ही रिप्लेस करू शकतात. नंतर काय बेटा 1, 2, 3 देन 4, 5 and 6. या ठिकाणी तुम्हाला चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या पोझिशनवरती एक डबल बॉन्ड आहे, म्हणजे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणतोय. हा कार्बोनिल ग्रुप इसेन्शियल असतो फॉर द ॲक्टिव्हिटी. नंतर आहे 5 आणि 5' पोझिशन. 5 आणि 5' पोझिशनवरती तुम्ही अल्किल सबस्टिट्यूशन करू शकतात, असं सुद्धा सांगतोय. याच्यामध्ये जर तुम्ही या ठिकाणी पर्टिक्युलरली जर ब्रँचड चेन्स लावल्या, ओके, किंवा सायक्लिक स्ट्रक्चर जर काढलं तर या ठिकाणी सॅच्युरेशन जे असतं पर्टिक्युलर स्ट्रक्चरचं ते डिक्रीज होतं, असं सुद्धा सांगितलं होतं. बार्बिच्युरेटचे जनरल त्या ठिकाणी सार तुम्हाला मागील लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे, कसं असतं काय असतं इन जनरल सांगत होतो. नंतर आहे हायड्रॉन्टॉइन. खूपच सोपं आहे बेटा. हायड्रॉन्टॉइन हे तुम्हाला असं एक सांगितलं होतं स्ट्रक्चर 5 कार्बनचं. या ठिकाणी नायट्रोजन होता, इथं हायड्रोजन होता, आठवत असेल, बरोबर आहे. डबल बॉन्ड ओ अल्टरनेट लावा म्हणलं होतं. हायड्रॉन्टॉइन आलं तर काय घ्यायचं आहे, या ठिकाणी NH घ्यायचं आहे, असं सुद्धा सांगितलं होतं. ओके, नंतर नंबरिंग करते वेळेस 1, 2, 3, 4 आणि 5 आणि 5' पोझिशनवरती या ठिकाणी अल्किल सबस्टिट्यूशन होतं, असं सांगितलेलं आहे. आठवत आहे हायड्रॉन्टॉइनचं स्ट्रक्चर? यस, आठवत असेलच, सांगितलं आहेच तसं, बरोबर आहे. N आणि H. ओके, हा N आणि H खूप या ठिकाणी इम्पॉर्टंट करतोय म्हणतो ॲक्टिव्हिटीसाठी. काय म्हणलो, 1, 2, 3 पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनवरती नायट्रोजन ग्रुप दिसतोय. ओके, तर केमिकली जर या ठिकाणी तुम्हाला इंड्यूस करायचं असेल काय, तर पर्टिक्युलर कन्व्हर्जन, म्हणजे केमिकली इंड्यूस करायचं असेल तुम्हाला काय, कन्व्हर्जन्स, तर हा नायट्रोजन ग्रुप इसेन्शियल असतो, असं सांगतोय. आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी इलेक्ट्रिक शॉक देऊन जर त्या ठिकाणी कन्व्हर्जन्स घडवून आणायचे असतील, ओके, इलेक्ट्रिक शॉक देऊन कन्व्हर्जन्स घडवून आणायचे असतील, तर हा नायट्रोजन पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनवरतीचा त्या ठिकाणी यूज होत नाही किंवा इनइफेक्टिव्ह म्हणून यूज होतो आहे. म्हणजे मला काय सांगायचं आहे, पर्टिक्युलरली पहिल्या आणि तिसऱ्या पोझिशनवरती नायट्रोजन ग्रुप आहे. ओके, मी काय सांगतोय, केमिकल इंड्यूसला त्या ठिकाणी कन्व्हर्जन जर घडून आणायचे असेल तर त्याच्यासाठी हे 2 नायट्रोजन इसेन्शियल आहेत, असं सांगतोय. आणि जर पर्टिक्युलरली इलेक्ट्रिक शॉकचं जर कन्व्हर्जन घडून आणायचं असेल तर त्या पिरियडला हा ड्रग इनइफेक्टिव्ह म्हणून ॲक्ट होतोय, किंवा हे 2 नायट्रोजन इनइफेक्टिव्ह म्हणून त्या ठिकाणी ॲक्ट होतात, असं सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर आहे फर्स्ट, सेकंड, देन थर्ड. ओके, देन फोर्थ दिसतंय इथं डबल बॉन्ड O, इथं काय R5 आणि R5'. याच्यावरती अल्किल सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, असं सुद्धा सांगतोय. नंतर बेटा
तिसरं बेन्झोडायझेपाईन्स. एवढं तर सोपंच आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे जवळपास. बेन्झोडायझेपाईनमध्ये काय होतं, एक बेन्झीनची रिंग होती, नंतर या ठिकाणी असं काहीतरी स्ट्रक्चर होतं म्हणतोय, आठवते का नाही तुम्हाला? इथं नायट्रोजन होता बरोबर. नंतर पुढं काय होता, डबल बॉन्ड ओ. नंतर काय बेटा, खाली या ठिकाणी इथं हायड्रोजन बाहेर काढा किंवा नाही काढा काही प्रॉब्लेम नाही. इथं नायट्रोजन, इथं डबल बॉन्ड, 7 कार्बन झाले बघ बेटा, 1 2 3 4 5 6 अँड देन 7. याच्या खाली काय, एक फिनिल रिंग अटॅच करायची म्हणतो आहे. ओके, हे जनरल स्ट्रक्चर आहे असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणतो. या एनच्या वरती एक आर ग्रुप जर काढला, ओके, तर याच्या ठिकाणी जे सबस्टिट्यूशन होत आहे ते आपण या ठिकाणी बेन्झोडायझेपाईन्सचं पाहिलेलंच आहे म्हणतो आहे. पर्टिक्युलरली दुसऱ्या पोझिशनवरती काय डबल बॉन्ड आहे जो की इसेन्शियल ॲक्टिव्हिटीसाठी त्या ठिकाणी यूज होत आहे. नंतर आहे तिसऱ्या पोझिशनवरती हायड्रोजन किंवा या ठिकाणी OH सुद्धा इंट्रोड्यूस करू शकतात. ओके, नंतर इथला डबल बॉन्ड जो आहे ह्याचं जर तुम्ही सॅच्युरेशन केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते आहे बेटा. R5च्या पोझिशनला काय, ही थर्ड, ही फोर्थ, ही फिफ्थ. R5च्या पोझिशनची जी फिनिल रिंग आहे ती त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायचं काम करते असं सुद्धा सांगितलेलं आहे. 6 7 देन 8 अँड देन 9. 7व्या पोझिशनला कुठला तरी एखादा ग्रुप या ठिकाणी अटॅच असेल असं सांगितलेलं आहे. जनरली इथं जर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप जर ॲड केला तुम्ही तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणतो आहे. म्हणजे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमिन याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तुम्हाला माहिती आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह जर तुम्ही ग्रुप ॲड केला किंवा NO2 ग्रुप ॲड केला तर जसा तुम्ही त्या ठिकाणी इलेक्ट्रोनिगेटिव्ह ग्रुप ॲड करत राहताल 7व्या पोझिशनवरती तशी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते म्हणतो. हे आहे बेन्झोडायझेपाईनचं स्ट्रक्चर. त्याच्यानंतर बेटा सक्सिनामाइड. सक्सिनामाइडमध्ये काय विचारलं पर्टिक्युलरली, एवढं तर माहिती होतं की 5 कार्बनची एक रिंग आहे, या ठिकाणी एक नायट्रोजन आहे, या ठिकाणी हायड्रोजन लावा, CH3 लावा, काय लावायचं लावा, लावू शकता. नंतर काय, इथं डबल बॉन्ड हो, इथं डबल बॉन्ड हो, इथल्या त्या ठिकाणी चेंजेस होते म्हणतो आहे बरोबर आहे. इथं काहीच प्रेझेंट नव्हतं, मग नंबरिंग करते वेळेस प्रॉब्लेम येतो आहे. मग हा नायट्रोजनला 1 2, इथं 3, देन 4 अँड 5. आतापर्यंत तुम्ही बघितलं होतं काय, हार्ड अँड टाईममध्ये R5 पोझिशनवरती अल्किल ग्रुप होते, पण या ठिकाणी काय नंबरिंगमध्ये चेंजेस आहे. या ठिकाणी नायट्रोजन आहे 1 2 3, इथं किती 3 आणि 3' पोझिशनवरती चेंजेस आहेत. म्हणजे R3' R3 अँड R3' पोझिशनवरती चेंजेस आहेत म्हणतो. याचं जर स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी रिलेशनशिप बघायचं असेल पर्टिक्युलरली तुम्हाला तर काय बेटा, हे जनरल स्ट्रक्चर आहे म्हणतो आहे. या ठिकाणी हा नायट्रोजन आहे, या ठिकाणी जर तुम्ही CH3 अटॅच केला तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते असं सांगितलेलं आहे. ओके, इथं जर CH3 लावलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. या ठिकाणचा जो डबल बॉन्ड आहे दुसऱ्या आणि 6व्या पोझिशनवरती जो की ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायचं काम करतो आहे बेटा. R3 आणि R3' पोझिशनवरती जर तुम्ही अल्किल सबस्टिट्यूशन केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. हे जनरल स्ट्रक्चर झाले. नंतर आहे व्हॅल्प्रोइक ॲसिड. व्हॅल्प्रोइक ॲसिडमध्ये असं पण तुम्हाला एक सांगितलं होतं की काय बेटा, 5 कार्बनची एक चेन काढा म्हणलेलं होतं, CH3 CH2 देन CH2 देन CH अँड COOH 1 2 3 4 5. ओके, आणि त्याच्या पुढे काय म्हणलं होतं, या CHला काय करा, एक ठिकाणी CH2 आणि CH3 असं काहीतरी एक स्ट्रक्चर काढा म्हणलं होतं. इथं हायड्रोजन होता. या स्ट्रक्चरला तुम्ही असं पण लिहू शकतात, कसं, जर लक्षात राहत नसेल तर या ठिकाणी असं करा, CH3 देन CH2 देन CH2, इथं काय CH, नंतर काय COOH, इथं काय करायचं बेटा, इथं पण तेच CH3 CH2 CH2. ओके, म्हणजे 3 अल्किन नंतर CH-COH. हे झालं व्हॅल्प्रोइक ॲसिडचं स्ट्रक्चर. दिसतंय स्ट्रक्चर. ओके, याच्यामध्ये काय बेटा पर्टिक्युलर इथं COOH ग्रुप असं सांगितलेलं आहे. इथं काय कार्बोक्झिलिक ॲसिडचं स्ट्रक्चर आहे, म्हणजे कार्बोक्झिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. इथं जर तुम्ही OHनं रिप्लेस केलं या ग्रुपला, COOHला जर OHनं रिप्लेस केलं तर ॲक्टिव्हिटी त्या ठिकाणी कुठलीच त्या ठिकाणी इफेक्ट भेटत नाही म्हणतो आहे. म्हणजे इथं जो OHने रिप्लेस केलं तर अँटी इपिलेप्टिक ॲक्शन त्या ठिकाणी भेटत नाही आहे म्हणतो आहे. नंतर काय म्हणालो पर्टिक्युलरली, जसे जसे तुम्ही अल्किलची साईड चेन त्या ठिकाणी वाढवत राहताल तसं त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी वाढत राहणार आहे. म्हणजे इथं प्रोपेन होतं, इथं प्रोपेन होतं, इथं जर ब्युटेन पेंटेन हेक्झेन हेप्टेन करत गेलात, ओके, तर तसे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होणार आहे. नंतर काय सांगायचं पर्टिक्युलरली, डबल बॉन्ड जर इंट्रोड्यूस केला कुठल्याही या ठिकाणी तुम्ही CH2मध्ये लावा, इथं कुठं पण त्या ठिकाणी जर तुम्ही डबल बॉन्ड इंट्रोड्यूस केलं तर त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी डिक्रीज होणार आहे म्हणतो. काय काय सांगितलं मी, OH जर लावला तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते म्हणतो आहे. नंतर अल्किल सबस्टिट्यूशन जसं तुम्ही वाढवताल तसं ॲक्टिव्हिटी वाढते म्हणलो आहे. आणि तिसरा पॉईंट असं सांगितलं, डबल बॉन्ड जर या ठिकाणी कुठल्या पण स्ट्रक्चरमध्ये आणला तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते असं सुद्धा सांगितलेलं आहे म्हणतो. OH आणला तर कुठलाच इफेक्ट भेटत नाही.
नो इफेक्ट लिहिला तरी चालतंय. ओके, एवढं लक्षात राहू द्या. नंतर काय बेटा, ऑक्सॅझोलिडिन डायोन्सचं स्ट्रक्चर. हे पण सोपं होतं म्हणतोय. ह्याच्यामध्ये पण असंच काहीतरी स्ट्रक्चर काढलं होतं म्हणतो 5 कार्बनचं. ओके, इथं कुठं ऑक्सिजन प्रेझेंट होता म्हणतोय. इथं डबल बॉन्ड हो, इथं डबल बॉन्ड हो. नंतर या ठिकाणी R5 अँड R5 डॅश. ओके, हे जनरल स्ट्रक्चर आहे ऑक्सॅझोलिडिन डायोन्सचं. इथं या ठिकाणी तुम्हाला अडचण येईल स्ट्रक्चर बघते वेळेस. थोडं जरा लार्ज व्ह्यू करतो मी. ओके, इथं काढतो वाटलंच तर. ओके, ह्याच्यामध्ये काय म्हणलो, ऑक्सॅझोलिडिन डायोन्स. ऑक्सॅझोलिडिन डायोन्समध्ये काय जनरल स्ट्रक्चर सांगितलं होतं. इथं ऑक्सिजन होता, इथं नायट्रोजन होता, या ठिकाणी हायड्रोजन, इथं डबल बॉन्ड ओ, इथं डबल बॉन्ड ओ, या ठिकाणी R5 अँड R5 डॅशची पोझिशन होती म्हणतोय. नंबरिंग करते वेळेस सांगितलं होतं 1 2 3 देन 4 5, 1 2 3 देन 4 अँड देन 5. ओके, आता या ठिकाणी ह्याचा सार बघायचा असेल ऑक्सॅझोलिडिन डायोन्सचं तर कसं बघायचं बेटा, लक्ष दे. मी काय सांगितलं, इथं ऑक्सिजन आहे. ओके, नंतर इथं पण ऑक्सिजन आहे. दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनवरती किटो ग्रुप, आपलं कार्बॉक्झिल ग्रुप दिसतोय. ओके, हा कार्बॉक्झिल ग्रुप त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायचं काम करतोय म्हणतोय. ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करायचं काम करतोय. हा डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ, दुसऱ्या आणि चौथ्या पोझिशनवरतीचा दिसतोय. यस, अल्किल सबस्टिट्यूशन जर या 5व्या पोझिशनवरती केलं तर ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते असं सुद्धा सांगतोय बेटा. लक्ष दे, अल्किल सबस्टिट्यूशन जर केलं, हा ऑक्सिजन इसेन्शियल असतो ॲक्टिव्हिटीसाठी, कारण स्ट्रक्चरच आहे ऑक्सॅझोलिडिन डायोन्सचा. ओके, नंतर शेवटचं स्ट्रक्चर आहे फिनॲसिटामाइडचं बेटा. फिनॲसिटामाइडमध्ये लक्षात द्यायचं, फिनॲसिटामाइड म्हणजे या ठिकाणी फिनिल रिंग असणारच आहे. ओके, अल्टरनेट डबल बॉन्ड लावून टाका. या ठिकाणी टेकडी काढा म्हणतो. आता टेकडी काढा म्हणजे काय, टेकडी काढा, टेकडी काढा, या ठिकाणी नायट्रोजन, पुन्हा टेकडी काढा, पुन्हा या ठिकाणी NH2 करा. 2 टेकड्या काढल्या का, यस, सांगितलं होतं तुम्हाला. इथं डबल बॉन्ड ओ होता म्हणलेलं आहे, इथं डबल बॉन्ड ओ होता म्हणलेलं आहे, आठवत असेल फिनॲसिटामाइडचं स्ट्रक्चर. हे स्ट्रक्चर या ठिकाणी काढलेलं आहे. इथं हायड्रोजन लावून टाका, इथं NH2 लावून टाका. आता जर विचारलं तुम्हाला पर्टिक्युलरली सार फिनॲसिटामाइड स्ट्रक्चरचा, तर तुम्ही काय सांगायचं बेटा, हे जनरल स्ट्रक्चर काढायचं. ओके, जनरल स्ट्रक्चर काढलं फिनॲसिटामाइडचं. त्याच्यामध्ये चेंजेस काय केलं बेटा, ही फिनिल रिंग आहे, या ठिकाणी 2 टेकड्या काढला, इथं NH, इथं NH2, डबल बॉन्ड ओ, डबल बॉन्ड ओ. म्हणजे काय, गुड अँटी कन्व्हर्जिव्ह इफेक्ट या ठिकाणी भेटतोय म्हणलेलं आहे. गुड अँटी कन्व्हर्जिव्ह इफेक्ट भेटतोय, याचाच अर्थ असा की सिरियस त्या ठिकाणी हार्मफुल इफेक्ट पण भेटतोय, हार्मफुल इफेक्ट पण भेटतोय असं सुद्धा सांगितलं, किंवा सिरियस टॉक्झिसिटी सुद्धा असते असं सुद्धा सांगितलेलं आहे. नंतर काय बेटा, पर्टिक्युलरली या नायट्रोजनचं जर तुम्ही त्या ठिकाणी सबस्टिट्यूशन केलं, म्हणजे हा दिसतोय इथं नायट्रोजन, यस, इथं नायट्रोजन दिसतोय, यस, हा नायट्रोजनचं सबस्टिट्यूशन केलं तर त्या ठिकाणी कुठलीच ॲक्टिव्हिटी भेटत नाही आहे म्हणतोय. काय सांगितलं, गुड अँटी कन्व्हर्जिव्ह एजंट म्हणून पण यूज होत आहे, बट सिरियस टॉक्झिसिटी पण असते असं सांगितलं आहे. नायट्रोजनवरती जर सबस्टिट्यूशन केलं तर त्या ठिकाणी कुठलीच ॲक्टिव्हिटी होत नाही म्हणतोय. आणि अरोमॅटिक सबस्टिट्यूशन जर केलं, म्हणजे ही अरोमॅटिक रिंग आहे, या अरोमॅटिक रिंगमध्ये जर तुम्ही सबस्टिट्यूशन केलं तर त्या ठिकाणी कुठलाच इफेक्ट भेटत नाही आहे. पण अरोमॅटिक सबस्टिट्यूशन जर करत असताल तर हायपोटोनिक, पर्टिक्युलरली हिप्नॉटिक ॲक्टिव्हिटी भेटते म्हणतो. हिप्नॉटिक ॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, पण अँटी कन्व्हर्जिव्ह इफेक्ट या ठिकाणी डिक्रीज होते असं सांगितलेलं आहे, जर या ठिकाणी अरोमॅटिक सबस्टिट्यूशन केलं तरचं सांगतोय. हे जनरल स्ट्रक्चर आहे, आणि जनरल स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं पर्टिक्युलर सार ऑफ अँटी इपिलेप्टिक ड्रग्स और अँटी कन्व्हर्जिव्ह ड्रग्स. ओके, सेरिलिगेलो बार्बिच्युरेटचं स्ट्रक्चर काढलं, त्याचा सार, हायडॅन्टॉइनचं स्ट्रक्चर, त्याचा सार, बेंझोडायझेपाईन स्ट्रक्चर, त्याचा सार, नंतर सक्सिनामाइडचा सार, व्हॅल्प्रोइक ॲसिडचा सार, नंतर ऑक्सॅझोलिडिन डायोन्सचा सार, आणि शेवटी आहे फिनॲसिटामाइडचा त्याचा सार. असं जवळपास सार आहे. नंतर सिंथेसिस बघायचं आहे. सिंथेसिस 3 आहेत, एक एक सिंथेसिस आपण पाहूयात. टिल देन बाय.